सरन्यायाधीश चंद्रचूड़ के आवास पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के गणेश पूजन में शामिल होने पर जहां एक और ठाकरे गुट के नेता सांसद संजय राउत ने इसका जमकर आलोचना की है, वहीं अब संजय राउत के विरोध में शिंदे गुट के सांसद नरेश मस्के मैदान में उतर आए हैं। देश के सर्वोच्च पद पर बैठे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और सरन्यायाधीश चंद्रचूड़ की मुलाकात से राजनीतिक माहौल गर्मा गया है। राजनीतिक गलियारों से इस मुलाकात पर प्रतिक्रियाओं का दौर जारी है। इसी कड़ी में सांसद संजय राउत द्वारा दी गई प्रतिक्रिया पर शिंदे गुट ने आक्रामक रुख अपनाया है। संजय राउत द्वारा न्यायाधीश चंद्रचूड़ पर जताए गए संदेह के विरोध में आज ठाणे में सांसद नरेश मस्के के नेतृत्व में संजय राउत के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। इस मौके पर मीडिया से बात करते हुए मस्के ने कहा कि राज्य के मराठी लोगों को संजय राउत के इस संदेह का विरोध करना चाहिए। संजय राउत की आलोचना ने मराठी लोगों की अस्मिता का अपमान किया है। खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामा नये, राजकारण पण असता कामा नये। हिंदू देवदेवता, आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीची आणि श्रद्धेची स्थान आहे। आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं बघत बसतात। ते काय चाललं काय? हिंदू धर्म सोशिक आहे याचा अर्थ असा नाहीये। कोणी देशाच्या बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो, देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे, ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक, नरेटिव्ह, अजेंडा हा धंदा सोडा। आता हिंदू धर्म जागृत आहे आणि सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलटाभुई थोडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची। आणि पुन्हा कधीही प्रभू रामचंद्र जे अयोध्येला पण गेले नाहीत, जे रायगडावर सुद्धा 40-40 वर्षानंतर गेले, यांनी तर खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला। मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होतो। मराठी माणसांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट आहे। मराठीच्या अस्मितेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट आहे। परंतु संजय राऊत यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड़ यांच्या घरी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी श्री गणेशाचं दर्शन घ्यायला गेले म्हणून त्यांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्यावरती टीका केलेली आहे। ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या असल्या तरी सुद्धा एक मराठी महिला देशाची राष्ट्रपती होते, त्यांचा आदर सन्मान ठेवला आणि त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांचा रक्ताचा वारसा सांगणारे आज मराठी सरन्यायाधीशांवरती टीका करतायत, त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करतायत। याचा प्रत्येक मराठी माणसाने निषेध करायला पाहिजे। मराठी साम्राज्याला ज्यावेळी गद्दारीने दगा दिला, अशाच पद्धतीचे गद्दार आज या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि मराठी व्यक्तीचा, मराठी अस्मितेचा अपमान करतायत। याचा प्रत्येक मराठी माणसाने निषेध केला पाहिजे आणि संजय राऊत यांचा समस्त मराठी जनतेच्या वतीने, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आम्ही निषेध करीत आहोत। भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड़ यांच्यावरती संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे। त्यांच्या घरी नरेंद्रजी मोदी श्री गणेशाचं दर्शन घ्यायला गेले होते, यावरून त्यांच्यावरती संशय व्यक्त केलेला आहे। त्या संजय राऊत यांचा प्रत्येक मराठी माणसाने तीव्र निषेध करायला पाहिजे। या महाराष्ट्राची परंपरा आहे की भारताच्या सर्वोच्च पदावरती ज्या व्यक्ती जातात त्यांचा आदर राखणं, त्यांचा सन्मान राखणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे। राष्ट्रपती प्रतिभा पाटील ज्यावेळी झाल्या होत्या त्यावेळी सुद्धा माननीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा आदर राखला होता आणि देशाच्या सर्वोच्च पदावरती मराठी व्यक्ती विराजमान झालेली आहे, त्याचा अभिमान आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांना पाठिंबा दिला होता। परंतु न्यायमूर्ती चंद्रचूड़ यांच्यावरती संजय राऊत यांनी संशय व्यक्त केलेला आहे, त्यांच्यावर टीका केलेली आहे। मराठी माणसाच्या दृष्टीने या भारताच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणसाची नियुक्ती होते ही गौरवाची गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट आहे। परंतु अशा व्यक्तीवरती
नरेंद्रजी मोदी गणेशाचं दर्शन घ्यायला त्यांच्या घरी गेले म्हणून टीका करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे, मराठी अस्मितेचा अपमान आहे. आणि यामुळे समस्त मराठी जनतेतर्फे मी त्यांचा निषेध करतो. आणि संजय राऊत राजकारणासाठी या थराला जातील याची खरोखरच त्यांच्या भूमिकेबद्दल कीव वाटते.